आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडी आता मैदानात उतरली आहे। दर्यापूर तालुक्यात 4ही जिल्हा परिषद सर्कल व 8 पंचायत समिती सर्कल यासह नगरपालिकेत वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे। त्यासाठी आज जिल्हाध्यक्ष संजय चोरपगार यांच्या नेतृत्वात दर्यापूर येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या आढावा बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अशोक नवलकर, महासचिव साहेबराव वाघपांजर, जिल्हा उपाध्यक्ष बाबूलालजी धाकडे, उपाध्यक्ष आनंदराव इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद नागे, जिल्हा सचिव अतुल पाटील नळकांडे, सचिव प्रवीण लाजूरकर, सहसचिव सलीम जमादार, जिल्हा सचिव मंगेश शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत वानखडे हे प्रामुख्याने उपस्थित होते। व या आढावा बैठकीमध्ये दर्यापूर तालुका प्रमुखासाठी 4 लोकांची नावे सुद्धा समोर आली आहेत। त्यामध्ये चंदू रायबोले, विनोद सोनवणे, देवानंद धांदे, विजय चोरपगार ही नावे जिल्हा प्रमुख व त्यांच्या कार्यकारिणी समोर ठेवण्यात आली। त्यापैकी एकाला तालुका प्रमुख जबाबदारी देणार या संदर्भात असा प्रस्ताव जिल्हा प्रमुख यांनी राज्य कार्यकारिणीकडे शिफारस करून एकाची निवड करण्यात येणार। वयासह सर्व कार्यकर्त्यांनी गावागावांमध्ये बैठका लावून येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज व्हावं असं आवाहन सुद्धा जिल्हा प्रमुख संजय चोरपगार यांनी केलं। या बैठकीला दर्यापूर तालुक्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।